लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, सासवड. मध्ये भाजपचे 2 नगरसेवक आता विजयी झालेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात तर महाडमध्ये भरत गोगावले यांनी गड राखला। तटकरेंना इथे मोठा धक्का। महाडमधला हा रिझल्ट 20 पैकी 12 हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि महाडमध्ये शिवसेनेचे 8 नगरसेवक विजयी झाले। महाडमध्ये शिवसेनेचे 8 नगरसेवक विजयी तर शिवसेनेचे सुनील कविस्कर हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर महाडमध्ये भरत गोगावले यांनी आपला गड राखलाय आणि सुनील तटकरे यांना धक्का दिलाय। शिवसेनेनं 20 पैकी 12 राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत तर 8 ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक महाडमध्ये विजयी झालेत आणि आता भरत गोगावले हे स्वतः तिथे आले, जल्लोषात सहभागी होत आहेत। पुन्हा एकदा टीव्ही9 मराठीवरती निकाल पाहतायत हसन मुश्रीफ यांच्याकडनं टीव्ही9 मराठीवर हा निकाल पाहायला जातोय। आपण पाहतोय की हसन मुश्रीफ टीव्ही9 वर हा निकाल पाहतायत। कोल्हापूरमध्ये याआधीच त्यांच्याकडची निवडणूक ही बिनविरोध झालेली होती। एक वेगळं समीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं। समाजन खाडगे यांच्या सोबत हसन मुश्रीफ यांनी अखेर जुळवून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांची आघाडी विजयी झालेली आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ कसे रिलॅक्स आहेत तर महाडमध्ये भरत गोगावले यांनी आपला गड राखलाय। 8 उमेदवार त्यांचे विजयी झालेले आहेत। चला मीडिया बाजूला खैरी या ठिकाणी चढलेल्या होत्या। अखेर गोगावले यांनी आपला गड या ठिकाणी राखलेला आहे। महाडमध्ये 20 पैकी 12 राष्ट्रवादी तर 8 नगरसेवक हे शिवसेनेचे विजयी झालेले आहेत आणि स्वतः भरत गोगावले हे विजेत्या उमेदवारांचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचलेत, या जल्लोषामध्ये सहभागी झालेत। महाडमधली ही दृश्य। पेणमध्ये भाजपच्या प्रीतम पाटील विजयी, रोहामध्ये राष्ट्रवादीच्या वनश्री शेडगे विजयी झालेले आहेत। या नितीन सेठ की जय हो चला आभारी आहोत। चला इकडे घे पावलेला, इकडे घे हे पावले इकडे हा मी अशा त्याला पण दिसू दे। हे जरा थांबा, धक्का करू नका। अरुणला दिसू दे। किती नाही आली? माझी 750. आपल्या 8 झाले। 2 आणि 3 मतांनी गेला 400. आज जे काय महाडच्या जनतेने हे जरा पाठीमागच्या हा येऊ दे होता। महाडमध्ये हा विजय हा जनतेने आमच्या विकास कामाला दिलेला कौल आहे। आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आम्ही सगळ्यांनीच, महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना, अदरवाईज काय मित्रमंडळींनी जे काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी पहिला त्यांचा मनापासून आभारी आहे, त्यांचं अभिनंदन करतो। की हा विजय हा निश्चित होता, फक्त किती फरकाने होणार होता एवढाच प्रश्न आहे। एक 5 सीट आमच्या थोड्या फरकाने गेलेल्या आहेत, ते पण थोडंसं आमच्या जीवाला लागलेलं आहे, कारण अतोनात मेहनत घेतलेली होती। पण हरकत नाही आहे, जे आम्हाला नगराध्यक्ष पद की गेल्या अनेक वर्ष आम्ही वाट पाहत होतो ते आज आम्हाला मिळालेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती जो काय भरोसा ह्या जनतेने दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही सोनं करू आणि महाडकर जनतेच्या कुठल्याही अडीअडचणी राहणार नाहीत, ह्याला मी आज शब्द देतो। महाड सोबतच श्रीवर्धनमध्ये देखील राष्ट्रवादीला फटका बसलेला आहे। तो आम्ही केलेला एक चमत्कार आहे आणि ते होणं पण गरजेचं होतं, कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केलाय तो केलाय। आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतोय।